नमस्कार मित्रांनो, आज उत्तराखंडमध्ये ट्रिपचा चौथा दिवस आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कनातालपर्यंतचा व्लॉग पाहिलेला. आज मध्ये माझा शेवटचा मुक्काम होता तो केला. ऋषिकेशमध्ये आम्ही गेलो सगळ्यात आधी रामझुला. येथे गंगेच्या नदीवरती बांधलेला हा सस्पेन्शन ब्रिज आहे. इथून दिसणारा गंगेचा नजारा खूपच सुंदर असतो. यानंतर आम्ही भेट दिली लक्ष्मण झुला या प्रसिद्ध पुलाला. हा पूल ऋषिकेशमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पुलाखालून चालताना खाली वाहणारी गंगा नदी आणि आजूबाजूचा निसर्ग पाहताना खूप वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. त्यानंतर आम्ही भेट दिली परमार्थ निकेतन या आश्रमाला. हा आश्रम योग आणि ध्यानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. इथे खूप शांत आणि सकारात्मक वातावरण असते. ऋषिकेश हा फक्त आध्यात्मिकच नाही तर ॲडव्हेंचरसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग आणि ट्रेकिंगसारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. यानंतर इथे दररोज संध्याकाळी गंगा आरती होते. हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. आरतीच्या वेळी मंदिरे, घंटा, मंत्र आणि गंगेच्या प्रवाहासोबत होणारी आरती वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक बनवते. घाटावर झालेली दिव्य गंगा आरती अनुभवली. आरतीच्या वेळी हजारो दिवे, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे हा घाट खूपच सुंदर आणि पवित्र वाटत होता. मी हॉटेलकडे परतलो. दिवसभर फिरल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आम्ही रात्रीचे जेवण घेतलं आणि सकाळी त्रिवेणी घाटावरती आम्ही पुन्हा एकदा त्रिवेणी घाट परिसरात फिरायला गेलो. सकाळच्या वेळेस घाटावरती जे दृश्य दिसतं, जिथे काही लोक गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करत होते. चा प्रवास सुरू केला. आता आम्ही निघालो होतो भारतातील आणखी एका पवित्र शहर हरिद्वारकडे. आता आपण हरिद्वारमधील 2 प्रसिद्ध शक्तिपीठांना भेट देणार आहोत, मनसा देवी टेम्पल आणि चंडी देवी टेम्पल. या दोन्ही मंदिरांपर्यंत जाण्यासाठी टेकडी चढावी लागते, पण आता टुरिस्टसाठी रोपवेची सुविधा आहे. चंडी देवी टेम्पलला जाण्याकरता रोपवेने जाण्याकरता 240 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि मनसा देवी टेम्पलला जाण्यासाठी 200 रुपये पर पर्सन रोपवेचं तिकीट आहे. रोपवे स्टेशनला पोचल्यानंतर तिकीट काउंटरवरून आम्ही तिकीट घेतलं. तिथे रांग होती, कारण हे मंदिर खूप प्रसिद्ध असल्यामुळे रोज हजारो भाविक येथे येतात. तिकीट घेतल्यानंतर आम्ही रोपवेच्या केबिनमध्ये बसलो. हळूहळू केबिन टेकडीवर जायला सुरुवात झाली. रोपवेचा प्रवास सुरू होताच खाली दिसणारा हरिद्वार शहराचा नजारा आणि वाहणारी गंगा नदी खूपच सुंदर दिसते. वर जाताना संपूर्ण शहर, घाट, डोंगर यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले. साधारण 5 ते 7 मिनिटात आम्ही टेकडीच्या शिखरावर पोहोचलो. मंदिराच्या परिसरात खूप भक्तिभावाचे वातावरण असते. घंटांचा आवाज, मंत्रोच्चार, भक्तांची गर्दी यामुळे पूर्ण वातावरण इथलं आध्यात्मिक वाटतं. आणि असं म्हणतात की देवीसमोर मनापासून इच्छा व्यक्त केली तर ते नक्की पूर्ण होते. म्हणूनच या मंदिराला मनसा देवी असे नाव पडले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही अजून प्रसिद्ध मंदिर चंडी देवी टेम्पल, जे इथून जवळच आहे. टेकडीवर पोचल्यानंतर थोडं चालत गेल्यावरती चंडी देवी मंदिर येते. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. असं मानलं जातं की देवी चंडीने इथे असुरांचा वध केला होता. प्रकारे आजचा दिवस हरिद्वाराच्या पवित्र वातावरणात खूप छान गेला.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच आणखी ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.